नाना परी समजावी ती मागिल ते खाया देते थापटोणी निजवीते हलविते पाडना. देवाला किती शांत केला तरी शांत राहत नाही. काही मावशा म्हणतात किती मुकाट्यानं केलं याले शांत राहायला सांगितलं काट्याले तरी शांत बसत. किती शांत करूया पोराले पण रडल्याशिवाय राहा. पक्का त्याच्या बापावर गेला आबावर गेला म्हणा नाही का. आजी म्हणते अरे आजोबाचा गडी आहे तो मित्र आहे. देव तसा रडतोय दादा. रडता 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 विश्वाच्या मालकानं सांगितलं आता काय करावं. देव शांत केल्याने शांत बसत नाही. पुतना वाट पाहते त्या वेळेची. पुतना म्हणते अगं लोकांना नवस करून मुलं होत नाही. तुला योग तप साधना करून तुला मुलबाळ झालं तुला शांत करता येत नाही का ग. एकुलतं एक मुलगा आण माझ्याजवळ आण माझ्याजवळ तुझं बाळ. हिसकून घेतलं. देव शांत बसला शांत बसला. त्यावेळेला खात्री पटली कोणाला. यशोदा माईला खात्री पडली. किती चांगली बाई आहे म्हटली. आपण विनाकारण मनामध्ये दुसरा संकल्प विकल्प आणत होतो. ही बाई कोण आहे कशी आली परिचयाची नाही हिला कसं घरात घ्यायचं. पण आपला कन्हैया आपला लल्ला आपल्याच्या शांत होत नव्हता. पण हिनं हाती घेता क्षणी हिनं प्रेमाने हात फिरवता क्षणी माझा मुलगा शांत बसला. भरोसा पटला. बाई मी केव्हाची तुम्हाला बोलवलं नाहीये. चला बसा अंदर आत बसा. तुमच्यासाठी चहा ठेवते. चहा पिता की कॉफी पिता की रबडी पिता सांगा काय घेता. बसा तुम्ही. यशोदा माईनं कन्हैयाला पुतणीच्या जवळ दिलं आणि यशोदा माई आत गेली चहा ठेवण्यासाठी. तेवढ्यामध्ये हिनं स्तनपान करायला सुरुवात केली. स्तनामध्ये विष घेऊन आलेली होती. भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्या वेळेची वाट पाहत होता. देवानं स्तनपान करायला सुरुवात केली. स्तनामध्ये विष टाकलेलं होतं. भगवान परमात्म्यानं डोळे लावले. डोळे लावता क्षणी धावा केला. भोलेनाथाचा धावा केला. हे भोलेनाथ मन का स्वामी है तू अंतर्यामी है तू मेरे जीवन की अनमित कहानी है तू. धूल तेरे चरणों की लेकर जीवन भी अर्पण कर दूं. हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ. हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ. तीनों लोग में तू ही तू. श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री जीवन भी अर्पण कर दूं. हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ. तीनों लोक में तू ही तू. हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ. तीनों लोक में तू ही तू.
ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा है तेरा नाम। हर हर महादेव 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 शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभु हर हर महादेव शंभु हर हर महादेव शंभु हर हर महादेव शंभु। भगवान परमात्म्याने आराधना केली भगवान शिवची। देवाला हाक मारतो कैलास राणा शुभचंद्र मोडी फणींद्र माता मुगडे धडाळे कारण्य सिद्ध भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे। विषाचं प्राशन करण्याचा अधिकार फक्त भोलेनाथाला आहे दादा। आणि भगवान शिवजीचं एवढं मोठं प्रेम कृष्णावरती आहे, एवढं मोठं प्रेम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती आहे की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले गोकुळामध्ये प्रागट्यकरण झालं त्यावेळेला स्वतः हिमालय सोडलं होतं, हिमालय सोडलं होतं भोलेनाथांनी। त्या देवाचं दर्शन करीन म्हटले मी, कृष्णाचं दर्शन करीन। स्वतःचं रूप एका जोग्याच्या रूपामध्ये टाकले दादा। भगवान शंकरजीने जोग्याचं रूप धारण केलंय आणि गोकुळामध्ये आला होता। आजही गोकुळामध्ये जाणार तुम्ही तर नंद पाटलाच्या घराच्या जवळ आशेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे, भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे। आशेनं आला होता, देवाचं दर्शन होईल म्हणून, जोगी म्हणून आला होता। गळ्यामध्ये नाग होता, गळ्यामध्ये नाग होता आणि भिक्षा मागण्यासाठी आला होता भोलेनाथ। आवाज दिला होता भिक्षाम देवा भिक्षाम देवा। यशोदा माई ज्या वेळेला भिक्षा घेऊन बाहेर आली होती, अरे घे भिक्षा माई, मला तुझी भिक्षा नको पाहिजे, मला तुझ्या कृष्णाचं दर्शन पाहिजे। मी माझ्या कृष्णाचं दर्शन देणार नाही कारण तुझ्या गळ्यामध्ये नाग आहे, तुझ्या गळ्यामध्ये नाग आहे आणि तुझ्या गळ्यातल्या नागानं जर माझ्या कृष्णाचा मुका घेतला तर, मुका घेतला माझ्या कृष्णाच्या गालाचा तर मी कोणाला पाहू रे, मी कोणाला पाहू? अरे मी माया, मी देणार नाही। आना चाहिए तेरी दौलत दुनिया नाही कंचन माया, मुझे तेरे लाल का मुझे तेरे लाल का मुझे तेरे लाल का दर्शन कराने मैं दर्शन को आया। ओ मैं कैलाश से आया, मैं कैलाश से आया। अलग निरंजन हर हर महादेव शंभो। नगर में जोगी आया, जसोदा की घर आया, उसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा लाल, तेरा लाल। भोलेनाथ 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 भोलेनाथ। वाह वाह।
लिपटायो माको तिलक भाल चंद्रमा घरी घरे अलक जगायो हो घर घर अलक जगायो घर घर अलक जगायो ये अंग विभूत गले रुडमाला शेषनाथ लिपटायो माको तिलक भाल चंद्रमा घरी घरे अलक जगायो हो घर घर अलक जगायो घर घर अलक जगायो हे नगर में जोगी आया यशोदा की घरी आया उसे कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा लाल तेरा लाल भोलेनाथ 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 हरि बोल गोपाल कृष्ण भगवान पार्वती पते हर हर पार्वती पते हर महादेव अशा भोलेनाथाचं भगवान परमात्म्याने भगवान भोलेनाथाला बोलवलं आणि भगवान भोलेनाथाने विष प्राशन करून घेतलं विष प्राशन केलंय माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पुतणीचं ऐका लक्ष द्या बोलू नका कोणी बडबड करू नका भगवान परमात्म्याने विष प्राशन केलं विष प्राशन केल्यानंतर दूध प्राशन केलं दूध प्राशन केल्यानंतर रक्त प्राशन माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलं यशोदामाई चहा ठेवण्यामध्ये मग्न आहे किचन रूम मध्ये यशोदामाई आहे चहा ठेवते यशोदामाई इकडे काय कार्यक्रम चालला माहित नाही अरे रक्त प्राशन केलं आणि ज्या वेळेला पंचप्राणाला ओढ दिली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या वेळेला ओरडली पुतना पुतना म्हणते अरे कृष्णा सोड मला कृष्णा सोड मला कृष्णा सोड कृष्ण म्हटलं मावसेनी अगोदर कोणाला धरत अगोदर कोणाला धरत नाही धरल्यावर कधी सोडत नाही माझा जन्मसिद्ध काय मी सोडणार नाही अरे कृष्ण सोड बाबा मला खऱ्या स्वरूप तिनं धारण केलं 18 किलोमीटर एवढा तिचा देह खाली पडला अकराड बिकराड रूप होतं दैत्य कुडातले होती पुतना मावसे भगवान परमात्मा तिच्या स्तनावरती पडलेले आहे का पेला माझा देव तिच्या स्तनातला तू का दैत्याला एवढा मोठा अधिकार दिला अरे ती रत्नमाला होती बळीराजाची बहीण बळीराजाची मुलगी होती तिनं बघितलं
किती स्वरूपान आहे दिसायला बटू वामन, छोटस बाळ आहे पण आकर्षित रूप आहे, मनाला मोहून टाकणार आहे. असा बाळ माझ्या पोटी जर जन्माला आला असता तर मी त्याला प्रेमाने स्तनपान केलं असतं. पण राजा बळीला ज्या वेळेला पाताळात गाठलं त्यावेळेला वात्सल्य भावातून वैर भाव तयार झाला. ऐका, वात्सल्य भाव होता, मातृभाव होता, पण मातृभाव दूर झाला, वात्सल्य भाव दूर झाला आणि वैरत्व भाव निर्माण झाला. त्यावेळेला तिच्या मनामध्ये दुसरी एक भावना निर्माण झाली. अरे कपटानं माझ्या भावाला तू जमीन मागितली, 3 पावलं भूमी मागितली, माझ्या भावाला दिली, तू माझ्या भावाला पाताळात घातला. तुझ्यासारखा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला तर मी विष घालून मारेल, मी स्तनामध्ये विष धारण करील आणि मारेल. भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करेल. ती म्हणजे रत्नमाला म्हणजे ती पुतना आहे, ती पुतना. महाराज म्हणतात तिच्या देहाचा सुगंध यायला लागला. एवढं मोठं संकट श्रीकृष्ण परमात्म्यावरती सगळ्या बाया आल्या, महिला आल्या. सगळ्या महिलांनी म्हणावं का ग यशोदे, लोकांना नवस करून मुलं होत नाही आणि तुला एवढ्या दिवसातून मुलगा दिला. नंद पाटील आले, का ग तुला एकुलता एक मुलगा सांभाळता येत नाही? बाई बाई म्हटली सांगा ना मी कोणाकोणाला सांभाळू आता. बाई म्हणते, काय म्हणते बाई? सांगा म्हणते मी कोणाकोणाला सांभाळू? काय तुमचं घर सांभाळू, काय तुमचं वावर सांभाळू, की तुमचे म्हातारे मायबाप सांभाळू, की म्हैस सांभाळू, की पोरं सांभाळू, काय काय सांभाळू? तो म्हणते काहीच नको सांभाळू, फक्त ते तोंड सांभाळू. आता जास्त पुढे पुढे चालला, आता अवघड आहे. नंद पाटील म्हणतात अगं तुला कृष्णाला सांभाळता आलं नाही? बाईने लगेच उचलून घेतला, देवाचे पटपट पटपट मुखी घेतले. देवाचे मुखी घेतले आणि लगेच तिच्या देहाला अग्नी दिला. तुवा सनकाधिकाचनी माणी सयुजता सरसू दिदला पुतनी जी विषयाचनी स्तनी मारू आली. कपट्या मामडबट्टा दिले बिळेदान, पुतनेचं विष शोषून घेतलं देवानं. तुझे उदारे जाणून स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैर्य आहे दिदले. वैर्याला सुद्धा मोक्ष प्राण माझा भगवान परमात्मा करून देतो, तिला सुद्धा सायुजता मुक्ती देऊन देवी. महाराज म्हणता भगवान परमात्मा रांगायला लागला. देवावरचं संकट सुद्धा निघून गेलं. देव रांगतोय. कसा रांगतोय माझा परमात्मा? तडवे तळहा तटेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. सकाळी उठला देव, सकाळी देव उठला आणि डोळे पुसत 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 आईच्या जवळ गेला. आई मला काहीतरी खायला दे ग, मला भूक लागली. आई मंथन करत होती. काय करत होती? मंथन करत होती. सकाळी सकाळी घुम घुम करती, घुम घुम करती, डेरे फिरती, आनंदल्या गवळणी शंदे शंदे डोलती. घुम 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 करती, घुम घुम रवी करायचा. जुन्या महिला, जुन्या बाया, जुन्या महिला रवी करायच्या. आता जुन्या बाया जास्त दिसतच नाही, नाही का? जुन्या बाया जास्त दिसत नाही म्हणजे तेल ठेवल्याने काही काही करणार. याचा आवाज क्लिअर करा. काही काही ना ठेवल्या नाही ना का? आमच्या तिकडे अमरावतीकडे गेलो, मी ना ऐकला किस्सा. एकाने विचारलं का ग म्हणे कुठे गेली होती? उतरली एसटीच्या खाली. म्हणे कुठे गेली होती? काय नाही म्हणे आपल्याला ते रोजच रोजच काय म्हणे ते आपल्याला मुलबाळ होत नाही ना. 12 वर्ष झाले म्हणे मुलबाळ नाही, म्हणून भविष्यकाराकडे गेली होती. त्यानं सांगितलं म्हणे, त्यानं सांगितलं की तुमच्या घरात म्हातारा माणूस असेल तर त्याला ठेवू नका.
त्याला ठेवू नका. ते म्हणे का? म्हणे जोपर्यंत तो म्हातारा माणूस घरामध्ये आहे. म्हणे म्हातारा कोण आहे? म्हणे माझी सासू आहे का? म्हणे जोपर्यंत तुमची सासू घरात आहे तोपर्यंत तुम्हाला मुलाचा योग प्राप्त होणार नाही. म्हणे मग काय करायचं? म्हणे अमावस्येच्या रात्री ठीक 12 वाजता. किती वाजता? तुमच्याकडे बी तोच टाइम आहे काय? 12 वाजता म्हणे बुडीचा बजेट करायचा. ऐकलं मी, ते ऐकून आली म्हणे. तो म्हणे आपल्या घरामध्ये म्हातारी आहे म्हणे. एरी बी तुमच्या मायचन माया बनत, एरी बी तुमच्या मायचन माया बनत नाही ना. तुमच्या मायचन माझं बनत नाही. मग असं करायचं तुमची माय ठुईताच कशाले? तुमच्या मायला बघितलं की माझं डोकं दुखायला लागते. म्हणे बरोबर बोलते गड्या म्हणे तू. बरोबर आहे म्हणे. माझ्या आईचं तुझं काही पटत नाही ना. बरोबर आहे. मग कशाला ठेवायची म्हातारी? बाईला असं वाटलं की याले म्हणतात नवरा. बाई म्हणे याले म्हणतात नवरा. म्हणे माया मालक म्हणे शंकराच्या पुढचाच आहे म्हणे, महादेवाच्या पुढचा. म्हणजे कोण? बोला बोला बोला. कोण? महादेवाच्या पुढचाच आहे म्हणे नंदी. याला म्हणतात म्हणे मालक. हो ग. बरं ठीक आहे म्हणे म्हातारी ठेवणार नाही. पण का ग म्हणे म्हातारी गेली गेली म्हणे. आणि आपल्याला मुलबाळ झालं म्हणजे तिला मुलाबाळाला कोणी वागवायला पाहिजे ना. म्हणे हो हे तुमचंही बरोबर आहे. असं करणं म्हणे मग तुझी आईला घेऊन ये ना. तुझ्या आईला घेऊन ये. ते म्हणे म्हणे बाई तुम्ही खरोखरच सांगता. हा गेला सासूले घेऊन आला. सासूले घेऊन आला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. बाई म्हणे मालकाला कधी मारता तुमची माय? तो म्हणे अजून काय इथली घाई झाली काय? म्हणे आज सप्ताह होऊ दे ना सालीपुऱ्यातला. सालीपुऱ्यातला सप्ताह होऊ दे मग पाहू. मग सप्ताह झाला, काला झाला, बुवा हल्ला की बुडीचा बजेट बसला. म्हातारीचा बजेट बसले काही वेळ लागणार नाही. सप्ताह झाला, अमावस्या आली. अमावस्येच्या दिवशी त्यानं सांगितलं आई आई. काय म्हणतो रे? म्हणे पप्प्या. म्हणे आई असं कर म्हणे आजच्या दिवस तू तिच्या मायच्या जागेवर झोप. कोणाच्या? त्याची सासू येल होती. त्याची सासूच्या जागेवर झोपत होती. तो त्याच्या मायले म्हणे आई आजच्या दिवस मा ऐकशील का? म्हणे काय रे? म्हणे बाळा फक्त म्हणे आजच्या दिवस माझ्या सासूच्या जागेवर झोप. आई म्हणे बापा एवढंच आहे. मी त्या बाईले सांगेन की तुम्ही माझ्या जागेवर झोपावं बहीण. मी तुमच्या जागेवर झोपते. सांगितलं म्हणे इन बाई आजच्या दिवस तुम्ही माझ्या जागेवर झोपा, मी तुमच्या जागेवरती बसते झोपते. आता दोघी बी कपट नाही मनामध्ये. ती बाई तिच्या जागेवर झोपली आणि ही बाई हिच्या जागेवरती झोपली. बरोबर 12 वाजू द्याचा टाइम पाहला. 12 वाजाची वेळ पाहली. भल्ला मोठा दगड घेतला. माय ज्या ठिकाणी झोपेलाय त्या ठिकाणी तो म्हणे का ग टाकू का? म्हणे दगड. ते म्हणे टाका एरी मला काही तोंड पाहणार नाही. कितीक पाहू म्हणे तुमच्या मायचं तोंड पाहू पाहू तर सगळा जीव बोर झाला म्हणे. काय पाहता म्हणे ठेल्लीचं तोंड. टाका म्हणे. अगं म्हणे काही इच्छा असेल तर पाय. टाकू का? ते म्हणे टाकावं काही वेळ लावू नका. जे टाकला बुडीचा धिंगाणा करून टाकला. म्हणे आता काय करू? म्हणे नदी आहे ना जोडा म्हणे आपल्या गाव शेजारी. आता ही नदी कोणती आहे आपली? नळगंगा. तिले काही पाणी नाही म्हणे गड्या दूर जाऊ म्हणे जरा. पूर्णा माहीत जाऊ धोपेश्वरले. धोपेश्वरले गेले आणि बुडी ठेवून आले. टाकून दिली पोत्यात भरून, फेकून दिली पाण्यात. घरी आले शांत बसले. तो इतला खुश होता त्याचा आनंद गगनात मावेना. ते बाई म्हणे माय माय याची मेली आनंद हा करते. लग्न आहे लोकांचं नास्ती येड्या भोकाचं. हे ना चुराय माय याची मेली आणि हा खुशी ना चुरायला. किती उलट आहे म्हणे. तो म्हणे आता नाही समजणार तुला सकाळी सकाळी समजेन. व कसा 12चा टाइम पाहिला तुन शुभ मुहूर्त. शुभ मुहूर्त पाहिला तुन 12चा टाइम सकाळी कळेल तुला.
आणि सकाळी उठली 5 वाजता बाबा आणि तिने रवी करायला लागली रवी. आणि रवी करता करता तिने म्हटलं घुम 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 लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यातही. घुम 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 लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यातही. तोही सकाळी उठला आणि त्यानं घेतली बाटलीतलं पाणी घेतलं आणि गाईच्या पशीवरती काशीवरती मारलं आणि त्यानं दूध काढता काढता दुसरंच चालू केलं. दुधदम दुधतो गाय वाहून गेली म्हणे तुई माय. वाहून गेली म्हणे तुई माय. ते म्हणे तिचे दिवस लागले. ते म्हणे महिमा म्हणे विश्वास नसेल तर घरात जाऊन पाय. ते घरात गेली आणि मग लढायलाच लागले. म्हणे माय सगळा उलटा बँड बाजा वाजला व सगळी उलटी फिटिंग जोडली. म्हणे काय माणूस आहे. लोक महाराज म्हणतात अरे दुसऱ्याच्या घातामध्ये आपलं संतोष मानतात लोक. काय बाबा दुसऱ्याचा घात करण्यामध्ये आपल्या संतोष मानतात. म्हणून जगन्नाथ महाराज पवारांनी गोड प्रमाण द्यायचे या विनोदाला. आळंदीमध्ये ज्या वेळेला मी ऐकत होतो, पंढरपूरमध्ये आले होते मुक्ताबाईच्या मठामध्ये, त्यावेळेला विनोद ऐकला होता त्याच्या मुखातून आम्ही. आणि त्याला प्रमाण दिलं होतं जगन्नाथ महाराज पवारांनी. आणिकाच्या घाते मानिता संतोष. 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 सुख दोष अंग येते. सुख दुःख दोष अंग येते. आणिकाच्या घाते मानिता संतोष. आणिकाच्या घाते मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगी लागे. सुख दुःख दोष अंगी लागे. अनेकांच्या घाते मानिता संतोष. अनेकांच्या घाते मानिता संतोष. प्रमाण दिलं जगन्नाथ महाराज पवारांनी. आळंदीच्या मठामध्ये पंढरपूरमध्ये विनोद सांगितल्यानंतर सांगितले अरे दुसऱ्याच्या घातामध्ये स्वतः समाधान मानतात. दुसऱ्याच्या असमाधानामध्ये समाधान मानतात. त्याच्यासारखं निर्लज्ज जीवन कोणतंच नाही. त्याच्यासारखं असुरी जीवन कोणाचंच नाही. आणिकाच्या घाती मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगा येती. सुख दुःख दोष अंगा येती. आणिकाच्या घाती मानिता संतोष. दुसऱ्याच्या दुःखामध्ये संतोष मानणं, समाधान मानणं हे वाईट आहे. म्हणून कोणाचं मन जीवनामध्ये दुखवू नका. कोणाचं वाईट कधी करू नका. घुम घुम करते डेरे फिरते. घड्याळचा काटा पटपट त्याच्या टाइमावरती जाऊन पोचतोय. वेळ कमी आहे. घड्याळचे 3:12 झाले. चाली सुट्टी भेटणार आहे. सगळ्याच्या पायाला मुंग्या आल्या. काही न तर जांभळ्या द्यायला सुरुवात केल्या. हिरवा झेंडा दाखवू राहिले केव्हाचे. बाबा थांबू द्या. मागे पायाला मी ना आजीच्या केव्हाच्या डोकल्या चालू. आजीला धक्का द्या जरासा. भगवान परमात्म्याने अनेक लीला करता करता देव आला. आई मला खायला द्या रे बाळा. सकाळ झाली. काहीतरी बाबा तोंड धु आणि मग देते. वेळ होता देवाला. भगवान परमात्मा डेऱ्यात जाऊन बसला.
आणि मग नंतर आई आली, बघते काय दादा, माझा कृष्ण दिसत नाही, कुठं गेलाय माझा काना? मंथन करते पुन्हा, रवी गाठली, लोणी येत नाही बरे, कृष्ण दिसत नाही. हात आत गाठला, लोणी वरी येत नाही. हात खाली गाठला, जसा हात गाठला तसा कृष्णाची शेंडी हाती लागली. ओरे काढला, अरे कृष्णा, हे माझ्या कन्हैया, तुला काही झालं असतं तरी बारा मी कोणाला पाहिलं असतं, मी कोणाला म्हटलं असतं माझा लाला दिसला का? अरे मी कुठं पाहू तुला? आई रडायला लागली, आई मला काही होत नाही ग. अरे रवी लागली असती तर मग? आई मी वरच्या रवीचा बाप आहे, फक्त मला खायला लोणी दे. सोड हरी रे हात रवीचा बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. दारी उभ्या त्या गोपिका, दारी उभ्या त्या गोपिका, मजमारी ताती हाकारी बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. अरे मला मंथन करू दे, काम धंदा बाकी आहे. आईनं खायला दिलं लोणी. भगवान परमात्मा रांगत असताना अनेक लीला करतोय भगवान परमात्मा. लहान असताना काग बगरीटा मारिली बाळपणी, अवघे दैत्य खाणी बुडविली. अरे दैत्यांचा नाश केला. मोठा झाला विश्वाचा मालक. एक दिवस यमुनेच्या काठावरती भगवान परमात्म्याला माहित पडलं संकट आहे. कोणतं संकट आहे? यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प वावरत आहे. शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात, अशी सूरज कथा, अवीट कथा, जगाच्या मालकाचं चरित्र सांगतात. ज्यानं श्रीकृष्णाचं चरित्र श्रवण केलं त्याच्या पापाची मुक्तता झाली, त्याच्या जन्म मरणाचा सोडा साजरा झाला, त्याला गर्भवासाचं दुःख राहत नाही, त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान राहते, तो कधी दुःखी राहत नाही, पापातून मुक्तता होते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रापासून. यमुनेच्या डोहामध्ये कालिया सर्प राहायला लागला. तो सुद्धा भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठीच आला होता. अनेक गुरांचा अनेक वासरांचा वध केला. सगळ्या गोकुळावरती दुःख कोसळलं. कन्हैयाकडे सर्व गोपाळ आले. कन्हैया, अरे आपल्या गोकुळामध्ये यमुनामध्ये कालिया नावाचा सर्प आहे, अनेक गुरांचा बळी गेला, चल बाबा. भगवान परमात्मा बॅटिंग करतोय भगवान परमात्मा. आजची बॅटिंग वेगळी आहे. आज एवढं दुःख आहे. खरोखरच भारताबद्दल स्वाभिमान वाटतं तरुणाला, खरोखरच आहे. जेवढा भारताबद्दल स्वाभिमान वाटतोय तेवढा खेळाडूचा सुद्धा स्वाभिमान आमच्या तरुणाला आवडतोय. फायनल मध्ये फक्त विश्व कप भारत हरून गेलं. फायनल मध्ये फक्त भारत विश्व कप हरून गेलं तर काही लोकांनी टिव्या फोडल्या टिव्या. गावाचं नाव सांगत नाही, इकडे परत वळाले. फक्त त्यांना पाहिलं की भारत हरलं, एवढा क्रोध अनावर झाला. त्यानं म्हातारी खाटीवर पडेल होती तर म्हातारीला उचलीन हिरीत टाकून दिली. म्हातारीला विहिरीत टाकून दिली. एवढा बी स्वाभिमान ना पाहिजे ना. क्रिकेट चालू, बाई म्हणे घ्यावं पोळी. तो क्रिकेट मध्ये मग्न. त्याच्या डोक्यातली टोपी खाली पडली, वरणात पडली तरी त्याला माहित नाही. बाई म्हणे घ्यावं पोळी. तो क्रिकेट पायामध्ये मग्न. त्यानं पोळी समजून टोपी घेतली तोंडात. चावते तोडते तुटत नाही. त्याच्या बायकोला म्हणते, का ग अशी पोळी कोणती आणली तुने, तुटत नाही? ते म्हणे उलट्या फिटिंगच्या पोळी दिली सोडून आणि टोपी तोडून राहिला तू. टोपी. भारताबद्दल स्वाभिमान लवकर वाढव, खरोखरच आहे. पण एवढाही नाही की जेणेकरून आपल्या कुटुंबाला हानी पोहोचेल.
आपल्या जीव अधोगतीला जाईल. एवढी कोणाची आसक्ती करू नका, एवढी कोणाची मोहमाया बाळगू नका. भगवान परमात्म्याने खेळ खेळला. बॅटिंग भगवंताच्या हातामध्ये बॅट. वैद्याने बॉल टाकला, एक बॉल टाकला, एका बॉल मध्ये षटकार मारला देवानं. डायरेक्ट असा षटकार मारला, इथून बॉल उचलला तर बस स्टँडच्या जोडच पाडला. तिथं होती यमुना माई. यमुना माईचा डोह होता, त्या डोहामध्ये जाऊन पडला चंडू आणि पेंद्या बोंबल्याले लागला. पेंद्या म्हणे मा आईनं दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचायला गेली, टेनिक्स बॉल दिला म्हणे 40 रुपयाचा घेऊन. बोंबल्याले लागला. पेंद्या म्हणे मा चेंडू देऊन दे, चेंडू देऊन दे, माझा चेंडू देऊन दे. रडायला लागला. अरे देव म्हटलं, अरे चेंडूसाठी काय रडतो रे, तुझा चेंडू लवकर देतो आणून. देव कदंबाच्या वृक्षावरती गेला. कदंबाच्या वृक्षावरती गेला, उडी टाकली. उडी टाकता क्षणी खाली गेला भगवान परमात्मा. पेंद्या, अरे तू काय केलं? तू देवाला उडी मारायला मजबूर केलं, कृष्णाला उडी मारायला मजबूर केलं. नंद पाटील तुला मारेल. नंद पाटलाचा लाडाचा एकुलता एक मुलगा आहे. यशोदा माई प्राण सोडून देईल. आता कसं करायचं? सगळे लोक यशोदा माईच्या घरी आले. बघा पोरं परत पडत 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 आले. यशोदे यशोदा माईच्या घरी आले. यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना, खेळतो तो चेंडू फळी, चेंडू उडाला ना, यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना. यशोदा माईनं ऐकलं. यशोदा माता कशी तरी जीव कासावीस झाला. आणि नंतर पेंद्याच्या जोड आले आणि पेंद्याला म्हणते, पेंद्या हरी सांग पेंद्या, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पेंद्या हरीचा चेंडू, सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा सांगना. जय हो. पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पेंद्या हरीचा चेंडू, सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पेंद्या हरीचा चेंडू, सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. ताळी वाजवा सर्वांनी. पाण्यात गेला कसा.
पिसा झाला या वेळा पिसा पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे गाई वासरे हंबरताती गाई वासरे हंबरताती अजून येईना कसा अजून येईना कसा पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांग पेंड्या हरीचा चेंडू सांग पेंड्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा सांगेना पाण्यात गेला कसा सांगेना पाण्यात गेला कसा सांगेना पाण्यात गेला कसा हरि बोल श्री राधे राधे जय हो ताड़ी बाजवा पंढरपुर लगना चाहिए ऐसा लगना चाहिए कि सालीपुरा नहीं ये पंढरपुर है यहाँ श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम हरि बोल गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय। आले का सर्व कोणी राहिलं का मागे टाकू का गाडीचा गिर गोपाल कृष्ण भगवान की जय। मागील पूर्व सत्रामध्ये एक क्षणामध्ये काही मिनिटांमध्ये आपण कथा भाग बघत होतो। महाराज भगवान परमात्मा रागायला लागला। भगवान परमात्म्याच्यावरती अनेक संकट होते। गोपाळांना भगवान परमात्म्याने विचारलं का रे तुमच्या तब्येतीच्या का दिसतात? घरी भरपूर खायला मिळत नाही का? घरी खायला मिळत नाही? शुकदेव भगवान राजा परीक्षितला सांगतात देवाने विचारलं गोपाळांनो तुमच्या तब्येतीच्या का झाल्या? पाय अगरबत्ती हात मेणबत्ती घरी भेटत नाही तुम्हाला खायला। पेंद्याला विचारलं का रे तुझ्या घरी म्हशी किती आहे?
पेंद्या म्हणे देवा माझ्या घरी 8 म्हशी, मग एवढं दूध कुठं जाते? म्हणे डेअरीवर जाते, डेअरीवर. बाटली खंगाय खंगाय खंगाय, बाटली खंगाय खंगाय खंगाय, आणि पैसा संगाय संगाय संगाय. सगळं दूध डेअरीला जाते, भेटत नाही खायला. देव म्हटला भेटत नाही ना, मग असं करा आपण चोरी मंडळ तयार करू, अगरबत्ती उचलून टाका. माझ्या मागे या, पण कोणी कोणाशी बोलू नका. याल तरी यारे लागे उगी माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी, पुरी म्हणाल तू बरी. पुन्हा पुन्हा मागणार, तुम्हाला पोटभर खायला देणार, पोटभर खायला देणार. फक्त येत असताना कोणी कोणाशी विजून टाका, कोणी कोणाशी बोलू नका. हळूहळू चला, हे हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. बोला बोला. हळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. हे हळूहळू 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 हळूहळू, हे हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हे हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. राधे राधे. जय हो. आजी देतो पोट भरी, जी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो, आजी लखनने तेरे लखनने ओ हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी
हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला देव म्हटलं हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आज तुम्हाला पोट भरून खायला देतो माझ्या मागे सगळ्या गोपाळांनी देवाच्या मागे गेले चोऱ्या केल्या कोणाच्या घरात चोरी केली माझ्या देवा कोणाच्या घरामध्ये चोरी केली देवाने महाराज म्हणतात कोणाच्या घरात अरे घर पाहुणे एकांताचे जे घर एकांतानं भरलेलं आहे महाराज म्हणतात ज्यांना सतत देवाशिवाय कर्म होत नाही देवाचा अट्टहास लागलेला आहे देवाचा अट्टहास लागलेला आहे प्रभू त्यांच्या घरामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने चोरी केली कोणाच्याही घरामध्ये चोरी केली नाही ज्याचं घर भक्तीनं परिपूर्ण भरलेलं आहे माझा भाव लक्षात घ्या मायबाप मर्म फार मोठं गोड आहे ज्याचं घर देह भरलेला आहे विठ्ठल जो भगवान परमात्मा हृदयामध्ये भरलेला आहे ज्यांच्या घरामध्ये भगवान परमात्मा आहे त्यांच्या घरामध्ये भक्तीनं परिपूर्ण असलेलं घर त्या घरामध्ये भगवान परमात्म्यानं चोरी केली एरवी कोणाच्याही घरात चोरी केली नाही घर पाहुणी कांताचे नवविधा 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 नवनीताचे नवविध भक्तीनं परिपूर्ण भरलेलं घर आहे त्यांच्या घरामध्ये चोरी केली कशाची चोरी केली महाराज म्हणतात चित्ताची चोरी केली लोण्याची चोरी केली लोण्याची चोरी केली दंबाचा डेरा फोडला माईचं कुलूप तोडलं दंबाचा डेरा फोडला आणि माईचं बोला बोला माईचं कुलूप तोडलं कुलूप तोडलं देवाचा आनंद घेण्यासाठी गोकुळामध्ये गोडणी झाल्या त्या वेदातल्या रुच्या होत्या वेदातल्या रुच्या होत्या त्या देवाचा आनंद घेण्यासाठी गोकुळातल्या गोडणी झाल्या कोणी लेकी कोणी सुना कोणी लेक झाली कोणी सून झाली कोणी लेकी झाली कोणी सून झाली कोणी सासू झाली तीन प्रकारच्या गोडणी झाल्या त्या जान वेद गर्भीच्या श्रुते श्रुती रूपी नोही महत प्राप्ती त्या परतल्या नेकी नेकी माझी सुख संगती व पवीची ना त्या वेदातल्या रुच्या झाल्या गोडणी झाल्या कोणी लेक झाली लेकीच्या बाबतीमध्ये अर्ध स्वतंत्र अर्ध परतंत्र सुनीच्या बाबतीमध्ये सगळं परतंत्र सुनीला जसं सासूनं सांगलं तसं राहावं लागतं सासू म्हणेन सुनीनं सांगितलं आत्याबाई भागवत कथा चालू आहे सालीपूर नगरीमध्ये जाऊ काय कायला सासू म्हणेन मोठी भागवत कथा ऐकणारी गेली बस आले जाऊ नको सुनीला ऐकावं लागतं सासूचं तिचं नावच आहे सासू सा सगळी हवा करून टाकते सुनीची पण आता जमाना बदलला आता सगळी हवा काढून टाकते सून सासूची
पहिला जमाना होऊन गेला, हा मुली सुख काय. जसं सासूनं सांगलं तर सुनेला राहायचं होतं, पण आता वेगळं झालं. सासूबाई मी कथेला चालली, जाऊ का? जाऊ नको. ते म्हणते गेल्याशिवाय जाणार नाही. अतिक्रमण वटा, वट्याच्या पुढे खाटा, 2 बकऱ्या 2 बोकडे, एक डाल्याखाली कोंबडी, कोंबडीवर टीव्ही, एंटीना पडेल, चॅनल गायब, तूच पाहत बस म्हणे फुटकी टीव्ही. सासू घरात जावी. पण पूर्वीचा काळ होता, महाराज म्हणतात अर्ध स्वतंत्र अर्ध परतंत्र. तिला सून म्हटलं आणि लेकीला बहीण निघाले सासरवाडी, भावाची गोडी. नेसली माहिरची साडी. आई चालली, तिचं जीवन अर्ध स्वतंत्र आहे अर्ध परतंत्रात आहे. आणि तिथून सांगते कुणाला देवीच्या मंदिरात गेली आणि त्या देवीला म्हणते मा जाता येत नाही, दिवाळी आली जाता येत नाही. पण त्या देवीला म्हणते देवी माय माझ्या आईला सांग मी सुखी आहे माझ्या सासरमध्ये. सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावाला. त्याचा पंचम सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला, सुखी आहे मी माझ्या गावाला. माझा बापा परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बापा परी, सासू माझी आई बरी. हे सासरा माझा बापा परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बापा परी, सासू माझी आई परी. तोची आदर आहे ग जीवाला.